नमस्कार, मी शीला पाटील. शिदोरीमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहे गोड कडबोळी किंवा लडगी. याला खडगुळेही म्हटलं जातं किंवा गोड चकली म्हटलं जातं. अगदी सोप्या पद्धतीनं आपण हे करायचंय. चवीला एकदम मस्त लागतं. बेंदूर सणाला हा पदार्थ आवर्जून केला जातो. काही ठिकाणी लग्नामध्ये किंवा सवाष्ण जेवणामध्ये हा पदार्थ आवर्जून केला जातो. गोड कडबोळी किंवा लडगी करण्यासाठी कोणतंही भांडं घ्या, त्याच भांड्याने सर्व साहित्य मोजायचंय. मेजरमेंटचे जे कप असतात त्या कपातील मी अर्धा कप लिहिलेलं जे भांड आहे ते भांडं वापरतीये. याच कपाने 1 कप फुटाणे डाळीचं पीठ वापरायचंय. फुटाणे डाळ मिक्सरला लावायचं आणि चाळून घ्यायचं. त्याच भांड्याने 1 भांडं गव्हाचं पीठ सुद्धा चाळून घ्यायचंय. त्याच भांड्याने 1 भांडं बारीक 0 नंबरचा रवा जर तुमच्याकडे मोठा असेल तर मिक्सरला लावून घ्या. याच भांड्याने 2 भांडं गूळ घ्यायचंय. गूळ मात्र बारीक चिरून घ्यायचं, म्हणजे पाक अगदी लवकर आणि व्यवस्थित येतो. चवीनुसार मीठ वापरायचं, मिठामुळे गोडवा छान येतो. सुंठ, वेलदोडे आणि बडीशेप बारीक करून घेऊन आपण हे पाकात आणि कणकेत वापरायचंय. 2 ते 3 चमचे तूप वापरले. तूप आपण गरजेनुसार वापरायचंय. आणि मोहनासाठी आणि आपल्याला तळण्यासाठी तेलाची गरज लागणार आहे. एवढ्या साहित्यामध्ये आपण गोड कडबोळी करायचे. चला तर कसं करायचं ते आपण पाहूया. एका परातीमध्ये फुटाणे डाळीचं पीठ, बारीक रवा, गव्हाचं पीठ, चिमूटभर मीठ आणि सुंठ, बडीशेप आणि वेलदोडे थोडंसं ठेचून घेतले ते घालायचं. सर्व मिश्रण छान एकत्र करायचं. पिठात असा खड्डा करायचा आणि त्यामध्ये 2 चमचे तेल एकदम गरम करून त्यामध्ये घालायचं. चमच्याने सर्व मिश्रण छान एकत्र करायचं. थोडंसं थंड झाल्यावर पूर्ण पिठाला तेल चोळलं गेलं पाहिजे. या पद्धतीनं घोटून घ्यायचं आणि अगदी थोडंसं पाणी घालून घटसर गोळा करून घ्यायचंय. या पद्धतीनं कणिक मळायचंय. रवा असल्यामुळं पीठ अजून थोडंसं घट्ट होतं. या पद्धतीचं कणिक मळून झाल्यानंतर ते झाकण लावून ठेवायचं. 15 ते 20 मिनिटं छान रवा मुरू द्यायचा आहे. 20 मिनिटानंतर झाकण काढून घ्यायचं. तयार कणिक परत छानसं घोटून मळायचं, म्हणजे त्याला चिरा जात नाहीत. तर त्यातलं थोडंसं कणिक हातात घ्यायचं. या पद्धतीनं घोटून बघायचं. हे बघा, अजिबात क्रॅक गेला नाही, म्हणजे आपलं कणिक तयार झालेलं आहे. आता आपण लडगी करायला घेऊया. कणकेतलं थोडंसं कणिक घ्यायचं, हाताने छान घोटून घ्यायचं आणि पोळपाटावरती एकसारख्या आकारामध्ये लांबट गोळा करून घ्यायचा आणि बोटावरती धरून या पद्धतीनं इथं कट करायचं आणि हे जोडायचं. हे बघा, या पद्धतीनं हे असं करून घ्यायचं. कणिक असं लांबट करून घेतल्यानंतर आपण त्याला आता चकलीचा आकार द्यायचा. या पद्धतीनं इथं टेकवायचं आणि लगतच हे घ्यायचं. आणि हे शेवटचं टोक पण त्याला जोडायचं. या पद्धतीचं किंवा या पद्धतीचं आपण करू शकतो. या पद्धतीनं आपण सगळे कडबोळी करून घेतलेले आहेत. आता हे तळून घ्यायचे आहेत. गॅसवरती एक कढई तापवायला ठेवायची. त्यामध्ये तेल तापवून घ्यायचं. तेल मध्यमच तापवायचं. थोडंसं कण घालून बघायचं. आता वरती आले. गॅस मध्यमच ठेवून त्यामध्ये आपण हे आता कडबोळी सोडायचे. त्यात बसतील इतकंच सोडायचे. सुरुवातीला थोडंसं हलवायचं नाही. थोडंसं सेट झाल्यानंतर मग अलगद हलवायचं.
मध्यम गॅसवरती सलग घालून हे छानसं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचंय. छानसे तळले गेले, त्या भोवतालचे बुडबुडे पण कमी झाले. आता आपण हे काढून घेऊया. पूर्ण तेल निथळून घ्यायचं आणि हे काढून घ्यायचं. आता हे या पद्धतीचे आपण तळून घेऊया. गोल्डन ब्राऊन झाल्यावर हे सुद्धा आपण काढून घेऊया. सगळे कडबोळी तळून तयार आहेत. पाक करण्यासाठी 2 वाटी गूळ एका कढईमध्ये घालून घ्यायचं. त्यामध्ये हे 2-3 चमचे तूप घालायचं आणि मंद गॅसवर हे छानसं गूळ वितळून घ्यायचंय. गूळ आपण बारीकच चिरून घ्यायचंय, त्यामुळं एकदम पटकन विरघळलं जातं. फक्त आपण हे गूळ विरघळून घ्यायचं, इथं पाक वगैरे काही करायचं नाहीये. गूळ पूर्ण विरघळलं गेलंय आणि असं बारीक ठेस येऊ लागला. ह्या स्टेजला त्यामध्ये जे आपण वेलदोडे आणि सुंठ घेतलेलं ते यामध्ये घालायचं. पूर्ण सगळं मिश्रण छान एकत्र करायचं. इथं पाक वगैरे काही घ्यायचं नाही. ह्या स्टेजला आपल्याला हे जे आपण लडगी तळून घेतलेलं आहे हे सगळं त्यामध्ये घालून घ्यायचं. सर्व मिश्रण छान एकत्र करायचं. सगळ्याला कोटिंग होईपर्यंत हे हलवत राहायचं. पद्धतीनं पूर्ण कोटिंग झाल्यानंतर आपलं जे फुटाण डाळीचं पीठ होतं ते थोडंसं 2-3 चमचे भुरभुरायचं. परत मिश्रण खालीवर करायचं. अजून गॅस मंद आचेवर सुरूच आहे. या पद्धतीनं सगळ्याला कोटिंग झाल्यानंतर गॅस बंद करायचा आणि हे मिश्रण दुसऱ्या भांड्यामध्ये काढायचं. या पद्धतीनं दुसऱ्या परातीमध्ये काढून हे मिश्रण थोडा वेळ थंड होऊ द्यायचं. थोडंसं किंचित कोमट असतानाच हे आपल्याला विलग करावं लागणार आहे. किंचित कोमट आहे, बऱ्यापैकी थंड झालेलं आहे. आता हे आपण चिकटलेलं एकमेकापासून वेगळं करूया. झाल्यानंतर हे बघा या पद्धतीची अशी लडगी तयार झालेली आहे. तुम्हाला एक मोडून दाखवते. हे बघा मस्त खुसखुशीत, वर गुळाचं कोटिंग, एकदम मस्त लागते. या पद्धतीची गोड कडबोळी किंवा लडगी तयार होते. तुम्ही या पद्धतीनं करून पहा आणि त्याच्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका. रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, कमेंट करा आणि अजून तुम्ही शिदोरी या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर प्लीज सबस्क्राईब करा. वेळात वेळ काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद. परत भेटू अशा साध्या आणि सोप्या रेसिपी सोबत.